आहाराबाबत तक्रारी चौकशीची मागणी. कळवण तालुक्यातील बापखेडा येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पोषण आहाराच्या वितरणाबाबत काही पालकांनी गंभीर तक्रारी केल्या असून या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शासनाकडून अंडी, दूध, केळी तसेच इतर पौष्टिक अन्नपदार्थ उपलब्ध करून दिले जातात. मात्र काही वेळा विद्यार्थ्यांना नाश्त्याच्या वेळी अंडी किंवा फळे मिळत नसल्याची तक्रार पालकांकडून करण्यात येत आहे. साठा संपला असे सांगून विद्यार्थ्यांना परत पाठवले जात असल्याचा आरोप काही पालकांनी केलाय. पालकांच्या म्हणण्यानुसार विद्यार्थ्यांसाठी आलेल्या अन्न साहित्याच्या वापराबाबत पारदर्शकता नसल्याची भावना व्यक्त केली जात आहे. काही दिवसांपूर्वी एका कर्मचाऱ्याबाबतही तक्रार झाल्याने त्यांची जबाबदारी बदलण्यात आल्याची माहिती समोर आली. मात्र या घटनेनंतर परिस्थिती अपेक्षित सुधारणा झाली नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. दरम्यान शाळेच्या परिसरात देखरेखीसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असतानाही या प्रकाराबाबत योग्य ती दखल घेतली का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान शाळेतील काही कर्मचारी राजरोसपणे शाळेतील शिधा सामग्री शाळेबाहेर नेत असल्याबाबतचे व्हिडिओ समोर आले. विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराबाबत कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी संबंधित विभागाने संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी पालकांकडून होत आहे. या संदर्भात सुधारणा न झाल्यास आंदोलनाचा इशारा काही पालकांनी दिलाय. महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग, कळवण. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.